अशा प्रकारची भूमिका आंध्र आणि तेलंगणाचे खासदार घेतील का अशी भीती ह्या लोकांना वाटते. आणि शिवाय जे वातावरण राहुल गांधींनी देशात निर्माण केलेलं आहे, बिहार असेल, अन्य काही जागातलं असेल, क्रॉस शूटिंग व्हायची शक्यता आहे ना. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा राजनाथ सिंग हे देशाचे संरक्षण मंत्री आहेत, त्यांच्यावर जबाबदारी असेल. त्यांनी तो शिष्टाचार म्हणून माननीय उद्धवजीशी चर्चा केली असेल, तर त्यात वावगं काही नाही. अशा प्रकारच्या निवडणुकामध्ये अशा चर्चा होत असतात. नाही, पण राऊतसाहेब त्यात असं आहे की एनडीएमध्ये तुम्ही घटक पक्ष असताना प्रतिभाताई पाटील किंवा मग प्रणव मुखर्जी यांच्या वेळेस बाळासाहेबांनी एक वेगळी भूमिका घेतली होती. आज फडणवीस असं आवाहन करत आहे की एनडीएचे उमेदवार हे महाराष्ट्राचे मतदार आहेत, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी ही चाणक्यगिरी शिकवू नये. ते महाराष्ट्राचे मतदार आहेत, मग त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे, त्यांना लुंगी घातली नसतं. पाहिलं का तुम्ही काल फोटो? कोणताही राज्यपाल हा जेव्हा त्या राज्यामध्ये असतो तेव्हा तो राज्याचा प्रथम नागरिक असतो. गव्हर्नर इज द फर्स्ट सिटीजन ऑफ द स्टेट असतो. हे आम्हाला माहिती आहे. घटना आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. आम्ही घटनेचं पालन करतो. ते घटना पायदळी तुडवतात. ते या राज्याचे मतदार आहेत, नागरिक नाही. ते आता यापुढे या राज्याचे मतदार नसतील, ते दिल्लीचे असतील. त्यांचं मूळ तामिळनाडूमध्ये आहे, कोइंबतूर. आम्हाला काय सांगताय देवेंद्र फडणवीस? तुम्ही काही सांगता. मराठी माणूस तुम्ही दिला असता तर त्याच्यावरती चर्चा होऊ शकली असते. मराठी माणूस जर कोणी दिला असता तर त्याच्यावर भूमिपुत्र म्हणून नक्कीच चर्चा होऊ शकली असते, सगळ्यांनीच केली असते. आता नाही. ज्या विषयावर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली ते विषय आपल्या माननीय